मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणे गवळणे मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणे आ गवळणे मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला एकी पुढे ताटी वाटी सुंदवडे एकी पुढे वाटी वाटी सुंदवडे किती गलबल झाली इथली येल घाली गलबल झाली गवळण मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ती सुनंदा आता पुढे त्या ठिकाणी पळत जाते आणि नंद बाबाला सांगते नंद बाबा घर में आनंद भयो है मग आता नंद बाबा म्हणतात का आनंद भयो कछु भयो मग अशा प्रकारे काय झालं विचारते कछु ना भयो मग कछु ना भयो तो क्यों चिल्ला रही है मग का बरं ओरडते बाबा हमको पुत्र भयो है हमको लाला भयो है मग नंद बाबाला इतका आनंद झाला नंद बाबा त्याच ठिकाणी गोशाळेमध्ये राहत असताना त्याच ठिकाणी आनंद उत्सव करू लागले नाचू लागले नाचता नाचता घरी येऊ लागले आल्याच्या नंतर भगवंताचा चेहरा कधी बघेल असे अंतकरणामध्ये तळमळ होऊ लागली ती सुनंदा आता गावामध्ये गेले गोकुळामध्ये गेले आणि सगळीकडे सांगू लागले प्रत्येक गवळणीला सांगू लागले अगं आहे गवळण अगं आहे पुत्र झाला यशोदेला गवळण सांगते गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला अशा प्रकारे सगळ्यांना सांगू लागले आणि सांगत असताना एकच वाक्य म्हणायचे तुला सांगते पण कुणाला सांगू नको अशा प्रकारे बघा हे माता माऊलीचं सगळ्यात प्रसिद्ध वाक्य असतं बरं का हे प्रत्येकीला सांगत असताना फक्त शेवटी एकच म्हणते प्रत्येकीला तेच सांगते शेवटी एकच काळजी घेते काय तू हे म्हणून सांगते आणि दुसऱ्याला तू ते सांगू नको बरं का अशा प्रकारे ती प्रत्येकाच्या कानात म्हणत असते आणि बघितलं ना माता माऊलीच्याच हातात असतं हे सगळं आणि त्याचप्रमाणे त्या गवळणीला सुद्धा इतका आनंद झाला होता सगळीकडे ती आनंदाची प्राप्ती त्या ठिकाणी होऊ लागली आणि त्या गोकुळामध्ये प्रत्येक नर नारीला त्या ठिकाणी आनंद होऊ लागला इतकं सुख त्या ठिकाणी गोकुळामध्ये झालं अभंगाचं सुखा अंत पार नाही का अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात बघा तुकाराम महाराज सुद्धा त्या ठिकाणी ते बघण्यासाठी होते आणि तुकाराम महाराजांनी तीच कल्पना आपल्या अंतकरणामध्ये आणली आणि ती अभंगामध्ये लिहून ठेवली त्या गोकुळामध्ये इतकं सुख होतं त्या सुखाला अंत नाही राहिला आणि पार सुद्धा राहिलं नाही अशा प्रकारचं ते सुख त्या ठिकाणी आता सगळ्या गोपिका त्या ठिकाणी येत त्या भगवंताला भेटण्यासाठी येत असताना कोणी खेळण्या आणतात त्या ठिकाणी वस्त्र आणतात अलंकार आणतात वाटी ताटी सुंटवडे वाटू लागल्या अनेक प्रकारचा आनंद ज्याला ज्याच्यात आनंद भेटेल त्या ठिकाणी आनंद लुटू लागल्या आणि नंद बाबांनी सुद्धा त्या आनंदाच्या भरामध्ये त्या सुनंदाला नवरत्नाचा हार दिला होता आणि हार दिल्याच्या नंतर जेवढे ब्राह्मण होते सगळ्यांना गायी दान दिल्या नवे ज्या ब्राह्मणाकडे काहीच नव्हतं त्यांना एक एक महल दिले अशा प्रकारचं भागवतामध्ये वर्णन येतं मग सगळ्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी दान दिलं सगळ्यांना भोजन दिलं अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी झाला मग त्या गोकुळातल्या सुखामध्ये ज्यावेळी भगवंताचं प्रागट्य झालं मग यशोदा मैयाला सुद्धा आनंद झाला मग आता गोपिका येऊ लागल्या त्या आनंदाला आता त्यांनी त्या ठिकाणी गावामध्ये सगळीकडे अशा प्रकारचं वातावरण ज्याप्रमाणे आपण चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला ज्या प्रकारे गुढीपाडवा साजरा करतो त्याचप्रमाणे गुढी